बदलापुरातील एका शाळेमधील 2 लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ आणि राज्यातील एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं उद्या शनिवारी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात तातडीनं सुनावणी घेत राजकीय पक्षांना बंद पाळण्याचा अधिकार नसून बंद पुकारण्यांवर कारवाई करावी असे निर्देश राज्य सरकारला दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीनं सन्मान करावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांनी उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र बंद मागे घेण्यात येत असला तरी राज्यातील महिला आणि मुलींच्यावर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ राज्य सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभरात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात काळे झेंडे घेऊन निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोल्हापुरातही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेमध्ये बिंदू चौकामध्ये तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन निदर्शनं करण्यात येणार आहेत. या निदर्शनांमध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार असून सर्वसामान्य नागरिकांनीही या निदर्शनांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे.